ची सूचना जी वेळेत केली नाही तर तुमचा हप्ता अडकू शकतो, तुम्हाला हप्ता येणे बंद होऊ शकतो। मे महिन्याचा 23वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच 24वा हप्ता म्हणजे जूनचा 1,500 रुपयांचा बहिणीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आनंदाची बातमी की आता तुम्हाला डबल म्हणजेच की या महिन्याचा, मे महिन्याचा आणि जून महिन्याची 1,500 अधिक 1,500 असे एकूण 3,000 रुपयांचा टप्पा जमा व्हायला सुरुवात होत आहे। आणि ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की एकत्र लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपयाची मोठी डबल बोनस जमा होणार आहे। राज्यातील लाखो पात्र बहिणींना मे आणि जून महिन्याचे 3,000 रुपये जमा झाल्याची मेसेज आला आहे। जूनचा हप्ता वाटप सुरू झाल्याचे आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनीच याबाबत माहिती दिली आहे, त्यामुळे यात काही शंका नाही। या बातमीमध्ये बहिणीमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे, कारण डबल हप्ता 3,000 रुपये बहिणींच्या खात्यात या महिन्याचा जमा होत आहे। हे ऐकताना किती बहिणींचा आनंद भरले असेल। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आनंदासोबतच तुमच्यासाठी एक नियमावली सुद्धा आहे, ती असणे आवश्यक आहे। महिन्याचा म्हणजेच की 24वा हप्ता सर्वच बहिणींच्या खात्यात जमा होणार का? तर नाही, कारण 24व्या हप्त्यासाठी 5 नवे नियम लागू झाले आहे आणि हे नियम खूपच महत्त्वाचे आहेत। या नियमामुळे तुमच्या खात्यात पैसे आपोआप जमा होणार नाहीत। ज्या बँक खात्याला तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी जोडले होते त्या खात्यात आता थेट पैसे येणार नाहीत। त्यामुळे आता तुमच्या फक्त मोबाईलवर मेसेज येण्याची वाट पाहत बसू नका। तुम्हाला वाटेल की नेहमीप्रमाणे पैसे आपोआप येतील, पण आता पैसे तसे होणार नाही। तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचे काम तातडीने बँकेत जाऊन करावे लागणार। बहिणींनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करतील त्यांच्या खात्यात पैसे लगेच जमा व्हायला सुरुवात होईल। पण ज्या बहिणींनी हे काम तातडीने करणार नाही आणि 5 नव्या नियमात बसणार नाहीत त्यांना पैसे मिळायला उशीर होऊ शकतो। कदाचित या महिन्याचे शेवटचे किंवा जुलै महिन्यात त्यांचे पैसे येतील, नाहीतर योजनेतून अपात्रही ठरले जाऊ शकते। हे ऐकताना मन जड होत असेल, पण ते माहिती मिळाली तर ते उपाय पण तुम्हाला करणे आवश्यक आहे। जूनचा हप्ता म्हणजे 24वा हप्ता टप्प्याटप्प्याने जिल्हा वाईज जमा होत आहे। काल 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना खात्यात 24वा हप्ता जमा झाला आणि आजचा दुसऱ्या म्हणजेच की 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहे। प्रशासनाने आणि बँकेकडून मिळालेल्या लाडक्या बहिणीसाठी 5 नवे नियम लागू करण्यात आले आहेत। ते 5 नवे नियम जाणून घेऊया। पहिले नियम म्हणजे KYC। तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी पुन्हा एकदा लिंक करावे लागेल आणि त्यासाठी DBT सक्रिय आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागेल। नावाची सुसंगत तुमच्या आधार कार्डावरील नाव आणि बँक खात्यावरील नाव अगदी हुबेहूब सारखे असणे गरजेचे आहे। मोबाईल नंबर लिंकिंग। बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर सक्रिय आहे किंवा नाही, मेसेजसाठी रिचार्ज केलेले आहे का हे तपासा। नंतर पात्रता तपासणी। लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, दुसरी आहे पात्रता तपासणी। तुमचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा आत आहे का हे तपासा आणि तातडीने कारवाई। 5 नियमात तातडीने पाळा, जेणेकरून तुमचे पैसे वेळेवर जमा होतील। या व्हिडिओमध्ये पुढे या नियमावलीची सविस्तर माहिती, लाडक्या बहिणींनो या योजनेचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल हे समजावून सांगितले आहे। शेवटी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू ठेवण्याचे आवाहन। तुम्हाला लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या की तुम्हाला KYC, फेस ऑथेंटिकेशन, पात्रता तपासणी, त्यानंतर तातडीची कारवाई यामधून तुम्हाला हे 5 नियमावली जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे। जर हे 5 नियमावली तुम्ही पूर्ण केली तर तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे, म्हणजेच की एकत्र तुम्हाला दोन्ही हप्ते मिळू शकतात आणि हे तुमच्यासाठी मोठी बाब राहणार आहे आणि हे पैसे तुम्हाला डायरेक्ट DBT द्वारे सक्रिय खात्यात जमा होतील। आणि लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन मात्र नक्की दाबा आणि या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।